नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. बाहेरचं वातावरण प्रसन्न छान दिसत होतं. आकाशामध्ये पण खूप छान असे रंग पसरलेले होते. नमस्कार केला. यावेळी सकाळचे 5:45 झालेले होते. इकडे रस्ते अगदी शांत असतात. शाळेची जेव्हा वेळ असते तेव्हा गाड्या इथून जायला सुरुवात होते. आपल्यासारखी गर्दी इकडे नसते. मला नेहमी प्रश्न पडतो, इकडचे जे रस्ते आहेत ते नेहमी स्वच्छ दिसतात. रात्री किंवा दिवसा मी कधीच रस्ते क्लीन करणारी एखादी गाडी इथे बघितलेली नाही. तरीही सगळा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. आता या घरात राहून 3 वर्ष झाली. आजूबाजूची सगळी लोकं आता ओळखीची झाली आहेत. एकूण 14 भारतीय कुटुंब या कॉलनीमध्ये राहते. माझ्या एकदम बाजूचं उजवीकडचं जे घर आहे त्यामध्ये भारतीय कुटुंब आहे. तसंच एकदम मागचं जे घर आहे त्यामध्ये सुद्धा भारतीय कुटुंब आहे. त्यामुळे छान सगळ्यांशी मैत्री झालेली आहे. घराच्या डावीकडे आणि एकदम समोरचं जे घर आहे तिथे अमेरिकन कुटुंब राहतं. त्यांच्यासोबत पण आता चांगली ओळख झालेली आहे. तसंच अजून एक शेजारचं जे घर आहे तिथे एक वयस्कर आजी-आजोबा राहतात. ते सुद्धा आवर्जून मुलांची चौकशी करतात आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर राधिका आणि अमोल आई राहते. त्यामुळे या घरात राहायला आल्यापासून दिवस कसे निघून गेले हे कळलं नाही. सध्या मुलाला कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहेत. तो पण आलेला आहे. जेव्हा त्याचे एक्स्ट्रा क्लासेस असतात तेव्हा त्याला जावं लागतं आणि मुलीच्या सध्या AP एक्झाम्स सुरू आहेत. आता 25 मेला शेवटचा तिचा पेपर आहे. सकाळची सगळी छानपैकी कामं आवरली. आईसुद्धा छान तयार झाली. त्यानंतर देवाची भांडी घासली, मनोभावे देवाची पूजा केली. आईने आणि मी दोघींनी मिळून आरत्या म्हटल्या. नंतर नित्यसेवेचं वाचन केलं. सकाळी नाश्त्यासाठी राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा केला आणि स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली. वरती वॉशिंग मशीनला कपडे लावायचे होते म्हणून वरती जाऊन कपडे लावून आले. त्यानंतर राईस कुकरमध्ये आधी वरण, भात, मटकी लावली. एकीकडे वरणाला सारखं केलं. खोबरं, धने, जिरे, टोमॅटो, कांदा, आलं यांचं वाटण करून मटकीला फोडणी दिली. त्यानंतर गाजराची किसून कोशिंबीर केली. त्यामध्ये लिंबू पिळलं आणि मटकी तयार करून ठेवली. वरून कोथिंबीर त्यामध्ये पेरली. वालाच्या शेंगाची परतून अशी भाजी तयार केली. नंतर आंब्याचा रस केला. खूप छान घट्ट असा हा आंब्याचा रस झाला. यामध्ये साखर टाकायची पण गरज पडली नाही. सगळा माझा स्वयंपाक होईपर्यंत आई तिचा रामनामाचा जप लिहीत बसलेली होती. तिचं लिहून झालं. त्यानंतर मी गरम गरम फुलके केले आणि जेवायला वाढलं. अशा प्रकारे आनंदात दिवस घालवला. धन्यवाद.